ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांना शिवसेनेत विलीनीकरणाला मंजुरी। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून 6 खासदारांच्या विलीनीकरणावर मोहर। ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्मचिंतन करावं। सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी 6 खासदार आमच्या सोबत आले। एकनाथ शिंदे यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला कायदेशीर आधार नाही। लोकशाही नियम कायदे गुंडाळून ठेवले। ठाकरेंची शिवसेना कायदेशीर लढाई लढणार। अंबादास दानवे यांची माहिती। नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा पठण आंदोलन। अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी ठाकरे आक्रमक। मंदिरातील तिजोऱ्या लुटताय हेच तुमचं हिंदू राष्ट्र का? ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंना श्रीराम लक्षात आल्याचा आनंद। रामाकडे परत गेल्यानं त्यांचं अभिनंदन। ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। सोनम वांगचुक यांना ताब्यात घेत पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं। मात्र वांगचुक यांचं रुग्णालयातही उपोषण सुरूच। औषधोपचार घेण्यास नकार। सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवणं चुकीचं। असत्य आणि हिंसा ही मोदी सरकारची मूळ तत्व। राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेताच अभिजित दिपके यांचं आमरण उपोषण सुरू। 20 जुलैचा संसदेवरील मोर्चा सुद्धा निघणार। उपोषण स्थळी दिपकेंवर एका महिलेकडून शाईफेक। सोनम वांगचुक प्रकरणावर विरोधक आक्रमक। धर्मेंद्र प्रधान यांना सोनं लागलंय का? वांगचुक यांना बळजबरीनं ताब्यात घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया। तर वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार। शरद पवार यांचा आंदोलनाला पाठिंबा। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेला मोठा दणका। रमेश म्हात्रेला दिलेला जामीन हायकोर्टाकडून रद्द। पुकारलेला संप मागे घेण्याच्या डॉक्टर संघटनांना हायकोर्टाच्या सूचना। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं निधन। पुण्यात वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि माजी आमदार होते।